तुझी माझी यारी भाग 49. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मागील भागात ऋषी विराटचे बोलणे ऐकून म्हणतो, चल मानतो मी की तू मला घाबरत नाही, परंतु आभावर तुझा प्रेम आहे हे सर्व तुझा गैरसमज आहे. आणि तुला काय वाटते, मी तुला मारून टाकेल? तर असं काहीच होणार नाही. ज्या प्रकारे तू मला आणि आभाला तडपवलास, त्याच प्रकारे तू प्रत्येक वेळी तडपशील आणि हीच तडप तुला मजबूर करेल मरायला. पण मी तुला मरू देणार नाही. तू प्रत्येक दिवशी हाच विचार करत मरशील की तू का आभाला प्रेम केलाय. तर आत्तापासून पुढे. विराट ऋषीचे बोलणे ऐकून थोडा घाबरतो आणि म्हणतो, तू मला आत्ताच मारून टाक. ज्यावर ऋषी एक डेव्हिल स्माईल करत बोलतो, आता काय झालं? थोड्या वेळाआधी तर तू खूप मोठी मोठी गोष्ट बोलत होता. तू आभाला माझ्यापासून दूर करायची खूप मोठी चूक केली. ऋषी त्याला जोरात एक लाथ मारतो. विराट खुर्चीसोबत खाली पडतो आणि बेवस होत बोलतो, प्लीज किल मी, मला मारून टाक. ऋतिक आणि रोहन विराटला पाहून ऋषीला म्हणतात, ऋषी, याला आता मारून टाकायला पाहिजे. आता नाही, अजून याला शिक्षा भोगावी लागेल, ऋषी म्हणाला. ऋषी मग शेराला म्हणतो, तुला माहिती आहे ना याच्यासोबत काय करायचे ते? सर, तुम्ही जे म्हणाल ते मी करेल, शेरा म्हणाला. इकडे आभाच्या घरी राधाजी आबासोबत हॉलमध्येच बसली होती. दोघेही बोलत होते. आभा तिच्याशी बोलताना खुश दिसत होती आणि अधूनमधून स्माईल करत होती आणि हसत सुद्धा होती. शिवराज पवार आभाला असं खुश पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी येते. तेवढ्यात त्यांना कुणाचा तरी कॉल येतो. ते थोडे बोलायला त्या दोघींपासून बाल्कनीमध्ये जातात. कॉलवर त्यांना एक ऑफिसर म्हणतो, आम्ही ह्या केसची चांगल्या प्रकारे चौकशी करत आहोत, तर तू अजिबात काळजी करू नको. आमची पूर्ण पोलीस फोर्स तुझ्यासोबत आहे. आम्ही त्याला शोधून काढू. प्लीज, होऊ शकेल तर लवकरात लवकर त्याला पकडा सर. तो एक क्रिमिनल आहे. मला त्याला जेलची आत पाहायची आहे, असं म्हणून शिवराज पवार कॉल कट करतात. सावी ही आबाच्या घरी येते. सावीला शिवराज पवार जसे दिसतात ते त्यांच्याकडे जाते आणि बोलते, अंकल, आबा कुठं आहे? शिवराज पवार सावीला पाहून खुश होतात. ते सांगतात की ती राधाजीसोबत हॉलमध्ये बसली आहे. सावी राधाला ओळखत होती. तिची सुद्धा राधासोबत चांगली जमत होती. सावी जेव्हा राधाचं नाव ऐकते ती खुश होते आणि सरळ आतमध्ये जाते. आभा आणि राधा बोलतच होत्या. ते जसं सावीला आपल्यासमोर बघतात तर त्या शॉक होतात. सावी पटकन राधाला मिठी मारत बोलते, माय यंग अँड हॉट ब्युटिफुल ग्रॅनी, कसे आहात तुम्ही? सावी आणि आभा राधाला ग्रॅनी म्हणत होत्या. ज्यावर राधा खुश होत बोलते, हे बघ, मी तशीच हॉट आहे जसं की आधी होती. ह्यावर तिघीही हसतात. थोड्या वेळाने राधा आपल्या घरी जाते. आता सावी आणि आभा टेरेसवर बांधलेल्या झुल्यावर झुलत होती. सावी आभाला सॉरी म्हणते, प्लीज आभा, मला माफ कर. सावी, तू का मला सॉरी म्हणत आहे? मी तुला कालच म्हटलं ना की ह्यात तुझी काहीच चुकी नाही म्हणून. जर तू पुन्हा सॉरी म्हटली ना तर खरंच मी नाराज होईन. ज्यावर सावी आबाला मिठी मारत बोलते, ओके बाबा, नाही म्हणत सॉरी, परंतु मी खुश आहे की तू बिलकुल ठीक आहे. तुला माहिती आहे, मी खूप घाबरली होती जेव्हा तू भेटत नव्हती. पण ऋषीने तुला शोधून काढलं. तो तुला खूप प्रेम करतो आभा. त्याला तुझी खूप काळजी लागून राहते. म्हणूनच ऋषीने मला आज एकही कॉल आणि मेसेज नाही केला आणि तू त्याची बाजू घेत असते. मी त्याच्यावर नाराज आहे, आभा म्हणाली. सावी स्माईल करते. आबा, असं काहीच नाही आहे. जेव्हा तू त्याच्यासोबत राहत नाही, तो एकटाच उदास एका कोपऱ्यात असतो, कुठंतरी हरवलेला असतो. तो तुला खूप मिस करतो. जेव्हापासून हॉस्पिटलमधून आला तेव्हाचा तो तुझ्या रूममध्येच बसला होता. आबाला सावीचे बोलणे ऐकून ऋषीसाठी वाईट वाटत होते. ती सुद्धा ऋषीला मिस करत होती. तिलाही माहीत होतं की ऋषीला कसं वाटत असेल तिच्याशिवाय. आभा, तू आमच्यासोबत येऊ नाही शकत का राहायला नेहमीसाठी? सावी म्हणाली. नेहमीसाठी? पण हे कसं शक्य आहे? माझे पप्पा खूप दिवसांनी आले आहेत. त्यांना सोडून मी नाही येऊ शकत. ज्यावर सावी म्हणते, याचा एकच सोल्युशन आहे आबा, ते म्हणजे लग्न. आबा हैराण होऊन बोलते, काय लग्न? तू ना आभा ऋषीसोबत लग्न कर.
तेव्हाच तू नेहमीसाठी त्याच्यासोबत राहू शकशील. सावी म्हणाली, तू पागल झाली का सावी? मला आताच लग्न करायचे नाही आहे. मी आता फक्त 19 वर्षाची आहे. तू माझी फ्रेंड आहेस की दुश्मन? सावी, आता माझं शिक्षण आहे. मला आपल्या अभ्यासावर फोकस करायचे आहे. आता तू मला म्हटलीस, परंतु प्लीज मी तुला हात जोडून रिक्वेस्ट करते, ऋषीला असं काहीच म्हणू नको. आभा म्हणाली. सावी हसत म्हणते, मी तर असंच म्हणत होती आभा. तसं आभा, तुझ्या आणि ऋषीचे जे फॅन आहेत ते तर वाट पाहत असतील की तुम्ही लग्न कधी करताय. माझे आणि ऋषीचे फॅन? कुठचे फॅन? आभा म्हणाले. कॉलेजमध्ये तुम्ही दोघं एक लवली आणि परफेक्ट कपल आहात आणि तुम्ही दोघे कॉलेजमध्ये फेमस आहात. जे तुझे कॉलेजचे फॅन आहेत मी त्यांना म्हणत आहे. ज्यावर आभा हसत म्हणते, तर सांग ना त्यांना की मला आत्ताच लग्न नाही करायचे. इकडे सेराच्या ऑफिसमध्ये विराट तसाच पडून होता. तेवढ्यात सेरा त्याच्याजवळ जातो आणि त्याला सरळ करतो. त्याचे हातपाय रस्सीने बांधले होते ते तो खोलतो आणि विराटला म्हणतो, तू म्हटला होता की तुला मरायचे आहे. ज्यावर विराट हैराण होतो. त्याला काही समजत नव्हते की हे सर्वजण त्याच्यासोबत काय करायचे ठरवले आहे ते. तो सेराला म्हणतो, तू मला मारायला आलास का? सेरा त्याला काहीच उत्तर देत नाही. विराट पुन्हा म्हणतो, मी मरायला घाबरत नाही. तेवढ्यात सेरा आपल्या हाताने 2 वेळा टाळ्या वाजवितो. मग त्या रूमचा दरवाजा परत खुलतो. 2 माणसे आत येतात. त्यांच्या हातात एक बॅग होता. त्या रूममध्ये एक खूप मोठा ग्लासचा बॉक्स होता. तिथं सेरा विराटला टाकतो. विराट हैराण होत विचारतो, तू मला याचे आत का टाकत आहेस? सेरा त्या दोघ्या माणसांना इशारा करतो. ते दोघे माणसे त्या बॉक्समध्ये बॅगला खाली करतात आणि त्या बॉक्सला लॉक लावतात. विराटला त्याच्या आसपास खूप सारे किडे मकोडे आणि पाल दिसतात. तो घाबरतो. प्लीज मला बाहेर काढा. मला त्रास होत आहे, भीती वाटत आहे. तो जोरजोराने ओरडतो. सेरा बघतो की खरंच याला भीती वाटत आहे. सेरा म्हणतो, ऋषी सर याला मरण्याआधीची भीती काय होते हे सांगायचे त्यांनी ठरवले होते. म्हणूनच त्याला या बॉक्समध्ये टाकायला सांगितले होते आणि किडे टाकायला सांगितले होते. तर संध्याकाळची वेळ होत होती. आभा आणि सावी आत्ताही झुला झुलत होते. शिवराज पवार जेवण बनवत होते. तेवढ्यात त्यांच्या घरी ऋतिक, रोहन आणि त्यांच्यासोबत आयशा होती. ते येतात. शिवराज पवार त्यांना पाहून खुश होतात. ते त्यांना बसायला सांगतात. सॉरी अंकल, आम्ही विना सांगितल्यानेच तुमच्या घरी आलोय, रोहन म्हणाला. तुम्ही सर्व आभाचे फ्रेंड्स आहात आणि फ्रेंड्स लोकांना सांगायची काही गरज नाही. फ्रेंड्स आपल्या घरी कधीही येऊ शकतात. मी तुम्हाला बघून आनंदित आहे, शिवराज पवार म्हणाले. आबा कुठं आहे अंकल? दिसत नाही आहे ती, आयशा म्हणाली. ती सावीसोबत टेरेसवर आहे. ह्या दोघींना नेहमी तिथंच बसून असतात. मी त्यांना बोलावतो, शिवराज पवार म्हणाले. ऋतिक तर सावीचं नाव ऐकून खुश होतो की सावी ही इथंच आहे आणि विचार करतो की मी तुला कालपासून बघितलं नाही की तू आता कशी आहेस. तेवढ्यात आभा आणि सावी त्यांच्याजवळ येतात. ते सर्व आभाशी बोलत होते. पण ऋतिक, जो की फक्त सावीलाच एक नजर बघत होता. सावीला ऋतिकमुळे काहीच फरक पडत नव्हता. ती आपल्यातच मस्त होती आणि हसत होती. चला जेवण करूया. मी तुम्हा सर्वांसाठी जेवण बनवलंय, शिवराज पवार म्हणाले. सर्वजण जेवायला बसतात. त्यांना जेवण खूप आवडतो. सावी तर बोटं चाटत बोलते, वा अंकल, कितीतरी दिवस झाले मी तुमच्या हातचं जेवण खाल्ली नव्हती. ज्यावर शिवराज पवार हसतात आणि बोलतात, काही हरकत नाही. आता तू रोज येत जा आधीसारखी. सावी खुश होत बोलते, आणखी एक प्लेट पाहिजे मला. ज्यावर सर्वजण हसतात. रोहन, ऋतिक आणि आयशा म्हणतात, खरंच जेवण खूप टेस्टी होता. शिवराज पवार त्यांना थँक्यू म्हणतात. मग सर्वजण घरी जायला निघतात. रोहन आणि आयशा सोबत जात होते. सावी रोहनला म्हणते, मला घरापर्यंत ड्रॉप करून देशील का रोहन? रोहन तिला हो म्हणणारच होता की ऋतिक मधात येत बोलतो, रोहन, तुला आईच्यासोबत गेलं पाहिजे. बेचारी तुझ्यासोबत आली होती. तू कसा तिला एकटा सोडलास? आयशा तर ऋतिकचे ऐकून शॉक झाली की याला कधीपासून माझी चिंता व्हायला लागली. ती त्याला बोलणारच होती. पण ऋतिक जबराईने त्या दोघांना आबाच्या घरून
पाठवतो. तर मित्र आणि मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा.